फूड्स अँड लाईफस्टाईल या आमच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण अळूवडी बघणार आहोत। मार्केटमध्ये दोन प्रकारचे अळू मिळते, एक भाजीचे अळू आणि एक वडीचे अळू। तर वडीसाठी आपल्याला अळूची पाने कशी सिलेक्ट करायची आहेत, तर आपल्याला डार्क ग्रीन कलरची जाडसर अशी पाने आणायची आहेत, ज्याचा देठ काळपट असतो। त्यानंतर घरी आणल्यानंतर ही आपल्याला स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायची आहेत। आता मी सुरीच्या साहाय्याने ह्याच्या शिरा कट करून घेते। अगदी हलक्या हाताने आपल्याला या शिरा कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पान नाही फाटले पाहिजे। आता आपण पानाच्या ज्या शिरा आपण कट केल्या आहेत त्या शिरांवर हलक्या हाताने लाटणी फिरवून घेऊया, की जेणेकरून रोल करताना आपल्याला तो रोल इझिली करता येईल आणि पानही फाटणार नाही। साहित्य बघूया। 1.5 कप बेसन, त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्ध्या लिंबा एवढा गूळ, धना जिरा पूड प्रत्येकी 1 चमचा, तीळ 1 मोठा चमचा आणि थोडेसे खसखस, 2 चमचे मसाला, 1 चमचा बडीशेप, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार आणि कोकम आगळ, तेल घेतलेलं आहे आणि पाणी पीठ भिजवण्यासाठी। आता आपण वडीला लावण्यासाठी बेसनचे जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया। आपल्याला सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्ही मसाल्याचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर माझ्याकडे जो आगळ आहे तो खूप आंबट आहे, त्यामुळे मी 1च चमचा घेतला आहे। तुम्ही तेही प्रमाण तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता, किंवा आगळ अवेलेबल नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकता। हे सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही बघू शकता। पण तुम्ही आगळ किंवा चिंचेचा कोळ स्किप करू नका, कारण अळूच्या पानांना जी खाज असते ती त्यामुळे कमी होण्यास मदत होते। आता आपण हे ड्राय इंग्रेडियंट्स सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला थोडे थोडे पाणी ॲड करत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला हे एकदम पातळही नाही करायचे आहे आणि जास्त जाडही नाही ठेवायचे। हाताने पानाला व्यवस्थित लावता येईल अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण भिजवून तयार करायचे आहे। आपले बेसनचे मिश्रण बनवून तयार आहे। मी एका पाटावर अळूचे पान ठेवले आहे।
त्यानंतर जे बेसनचे मिश्रण आपण तयार केले आहे ते हाताने व्यवस्थित या पानावर आपण स्प्रेड करून घेऊया। अळूवडी करताना जर पाने लहान मोठी असतील तर सर्वात मोठे जे पान आहे ते आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचे आहे। त्यानंतर दुसरे पान आपण त्यावर ठेवूया। हे उलट दिशेने ठेवायचे आहे। या पानालाही सर्व बाजूंनी आपण बेसन लावून घेऊया। आता मी तिसरे जे पान ठेवले आहे ते दुसऱ्या पानाच्या उलट दिशेने ठेवले आहे। आता हे शेवटचे पान मी अरेंज करते। आता आपल्याला पानांच्या ह्या कडा आहेत त्या दोन्ही बाजूंनी फोल्ड करून घ्यायच्या आहेत। थोडेसे बेसन लावून घेऊया। त्यानंतर अशी एक फोल्ड द्यायची आहे, त्यावरही थोडेसे बेसन लावूया आणि आपल्याला एक घट्ट रोल करायचा आहे। हा रोल बंद करताना पानाच्या टोकाला थोडेसे बेसन लावून घेऊया, त्यामुळे व्यवस्थित हा रोल पॅक होईल। एका साईडला मी स्टीमर मध्ये पाणी गरम करत ठेवले आहे। आता आपण हे स्टीम करण्यासाठी तयारी करूया। मी स्टीमरला थोडेसे तेल लावून घेते। त्यानंतर आपण हा जो रोल बनवला आहे तो यामध्ये ठेवूया व झाकण ठेवून आपण हा रोल 15 मिनिटे वाफवून घेऊया। पंधरा मिनिटे झालेली आहेत। आपण बघूया आपला रोल शिजला आहे का। आपला रोल व्यवस्थित शिजला आहे। आपल्या रोलचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे। तुम्ही बोट लावून बघू शकता। जर पीठ हाताला चिकटले तर तो रोल अजून 5 मिनिटे वाफवा। आता आपण सुरीच्या साहाय्याने हलक्या हाताने अर्धा इंचाच्या वड्या कट करून घेऊया। अतिशय सुंदर वड्या झालेल्या आहेत। अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या कट करून घेऊया। आपल्या वड्या कट करून झाल्या आहेत। आपण तव्यामध्ये तेल गरम करत ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये वड्या तळण्यासाठी सोडूया। आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला ह्या वड्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आपल्या वड्या तळून तयार आहेत। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेले बेल आयकॉनही प्रेस करा की जेणेकरून आमच्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।